अत्यंत महत्वाची कामगिरी केली असल्यास त्या वर्षाचा एखाद्या व्यक्तीस पुरस्कार दिला जातो आणि मग त्यामध्ये लक्षात ठेवायचं पुण्यभूषण नावाचा पुरस्कार आहे. यामध्ये कुठं कुठे एखादा प्रश्न विचारला जाईल आणि आपला हमखास सुद्धा मार्क मिळेल. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर फोर्स मोटरचे जे अध्यक्ष आहेत त्यांना या वर्षीचा म्हणजे 2026चा हा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण थोडक्यात बघूया यांच्याबद्दल की नेमकं काय आहे. बघा मित्रांनो, फोर्स मोटर्सचे जे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना हा पुरस्कार झालेला आहे. पण लक्षात ठेवायचं 2026चा पुरस्कार आहे, कारण बऱ्याच वेळा 2025 किंवा 26 असा पण एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाहन उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 26चा प्रतिष्ठित पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि लक्षात ठेवायचं हे जे सिलेक्शन कमिटी होती म्हणजेच निवड समिती होती की नेमका पुरस्कार द्यायचा कोणाला, तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे आणि या व्यक्तीस अभय फिरोदिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं हा पुरस्कार याची 38वी आवृत्ती आहे. सॉरी, याची 38वी आवृत्ती आहे. 2026ची रक्कम किती असते तर 2 लाख रुपये असते. बाल शिवाजींची सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं. आणि लक्षात ठेवा, जर चुकून असा प्रश्न विचारला की 26चा जर अभय फिरोदियाने दिला असेल तर 25चा पुरस्कार कोणाच दिला गेला, हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर विजय केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून इतर सुद्धा विद्यार्थी आहेत त्यांना समजून जाईल की चालू घडामोडीसाठी किंवा जे अपडेट्स आहेत त्यामध्ये आपण सविस्तर माहिती गोळा करतोय. जय हिंद.